जर या ऑडिओ व्हिडिओतील कंटेंट्स तुम्हाला आवडले, लेखनशैली आवडली, सादरीकरण आवडलं, तर आपल्या मित्रपरिवारांना व जवळच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय किंवा मत नोंदवा. म्हणजे हे प्रवासवर्णन तुमच्यापर्यंत पोचल्याची पावती मला मिळेल. आणि हो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हीच ती वेळ आणि हाच तो क्षण चॅनल सबस्क्राईब करायची. म्हणजे पुढील प्रवासवर्णन अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. नमस्कार. जर कोणाला माझे प्रवासवर्णन वाचायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करूनही वाचू शकता. चला तर मग ऐकूया आणि बघूया नैनिताल आणि कैचीधामचे प्रवासवर्णन. नैनिताल, कैचीधाम, 18 मे 2026 ते 22 मे 2026. अचानकपणे काहीही मनात नसताना घडलेली अशी ही सहल. दातेंना कैचीधाम येथील नीमकरोली बाबांच्या आश्रमात बरेच दिवस जायचं मनात होतं. तसं त्यांनी मला 2-3 वेळा बोलूनही दाखवलं होतं. कारण बरेच वर्ष आधी, म्हणजे 16 वर्षांपूर्वी, आम्ही सर्वांनीच याच ठिकाणाला भेट दिली होती. त्यावेळेला हे ठिकाण सर्वांनाच एवढं आवडलं होतं की पुन्हा आपण या ठिकाणी येऊ असं त्याच वेळेला ठरवलं होतं. अर्थात हे ठिकाण आहेच तसं. चारही बाजूनी डोंगर व मध्ये हे धाम. आठवण झाली तरी अजूनही तो परिसर जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो. एक दिवस याच महिन्यात दातेंचा मला फोन आला व तेथे जाण्याविषयी पुन्हा बोलणे झाले. बस, तेवढं एकच कारण मला पुरेसं होतं ही सहल आखण्यासाठी. मनात आलं, जर कैचीधाम करायचं आहे तर आजूबाजूची इतर ठिकाणंही बघता येतील. तशी मनात योजना तयार झाली व या सहलीची आखणीही झाली. त्या दृष्टीने तयारीही चालू झाली. जाण्यासाठी मी व दाते तयार होतोच. विजय व गीता यांनाही विचारले. त्यांनीही येण्याची तयारी दाखवली. रमेश व रश्मीलाही विचारले होते, पण त्यांनी त्यावेळेला दुसरी सहल आखली होती. प्रथम तेथे राहण्याची व्यवस्था करायला पाहिजे म्हणून हॉटेलचे बुकिंग करून टाकले. बाकीच्या ठिकाणी फिरायचे म्हणून दिल्ली विमानतळ ते दिल्ली विमानतळ असे 5 दिवसासाठी एका इनोव्हा गाडीचीही व्यवस्था करून ठेवली. शेवटी मुंबई ते दिल्ली व दिल्ली ते मुंबई असे एअर इंडियाच्या विमानाचे बुकिंगही करून टाकले. आमचे तिघांचे जाता येतानाचे परतीच्या तिकिटासकट ₹50,061 झाले. दातेंचे मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे याचे ₹18,910 झाले. फिरण्यासाठी एवढी तयारी पुरेशी आहेच की. बस, आता फक्त प्रतीक्षा होती 18 एप्रिल 2026ची. आज दिवस पहिला, दिनांक 18 मे 2026. विमानाची वेळ सकाळी 6:30च्या असल्यामुळे घरातून 4च्या सुमारास निघालो. दाते आदल्या दिवशीच माझ्याकडे आले होते. पटवर्धन गाडी घेऊन 4 वाजताच माझ्या घरी आले व आम्ही विमानतळासाठी निघालो. सकाळची वेळ असल्यामुळे ट्रॅफिकही नव्हता, त्यामुळे अर्ध्या तासातच विमानतळावर पोचलो. प्रवास 5 दिवसाचा असल्यामुळे फक्त हातात केबिन बॅगाच होत्या, त्यामुळे लवकरच सर्व सोपस्कार पार पडले. विमान वेळेतच म्हणजे 8:45 दिल्ली विमानतळावर पोचले. बाहेर पडायला आम्हाला 9:15 झाले होते. गाडीवाल्याला फोन करून तो आल्याची खात्री करून घेतली. तो आमची वाटच बघत होता. लगेचच बॅगा गाडीत टाकून पुढच्या प्रवासास सुरुवात झाली. आता पुढचा प्रवास होता 6-7 तासाचा, पण प्रत्यक्ष वेळ 8 तास लागला होता. वाटेत खाण्यासाठी गीताने पराठे करून घेतले होतेच. वाटेत चहासाठी शिव ढाबा येथे एक थांबा होताच. पोचायला 5:15 झाले होते. कैचीधाम ब्युटी होमस्टेमध्ये पोचल्यावर एकदम प्रसन्न वाटले. गेल्यावर मस्त गरम गरम पकोडे व चहा झाला. एवढ्या तासांच्या प्रवासनंतर त्याची आवश्यकता होतीच. रूम्स तर मस्त होत्याच, पण त्याहून जास्त चांगले होते ते त्याचं आतिथ्य. रात्री 8:15 वाजता जेवण व जेवणासाठी डाळ भात रोटी आणि भेंडीची भाजी सांगितली होती. जेवण तर घरगुती होतेच, पण अतिशय चविष्ट होतं. आम्ही सर्वच जण जेवणावर बेहद्द खुश होतो. आज तर सबंध दिवसाच्या सतत प्रवासामुळे बाहेर तर कुठे जायचे नव्हतेच. त्यामुळे होमस्टेचे मालक श्री तिवारी यांच्याशी गप्पा झाल्या. त्याचा मुलगा श्री सिद्धार्थ याच्याशीही गप्पा झाल्या. काही माणसांशी आपण भेटल्याक्षणीच त्यांच्याशी मैत्री होते, त्या कॅटेगरीतील हे कुटुंब होते. जेवणा अगोदर व जेवणानंतर उद्याच्या कार्यक्रमावर चर्चा झाली व उद्याचा कार्यक्रम ठरवूनच झोपी गेलो. आज दिवस दुसरा, दिनांक 19 मे 2026. जे ठिकाण बघण्यासाठी आम्ही ही सहल आयोजित केली होती ते ठिकाण म्हणजे कैचीधाम बघण्यास आम्ही प्रथम निघालो. पण सकाळी 7 वाजताच एवढी प्रचंड रांग बघून आम्ही परतलो व उद्या सकाळीच दर्शनाला जाण्याचे ठरवले. आम्ही 2010 साली म्हणजे 16 वर्षांपूर्वी या मंदिराला भेट दिली होती, पण त्यावेळच्या आणि आताच्या आजूबाजूच्या परिस्थितीत व देवळात खूपच बदल झाला होता. त्यामुळे पुन्हा हॉटेलवर नाश्त्यासाठी परत. निघायला 9:15 वाजले होते. प्रथम हनुमानगडीला भेट दिली. अंतर साधारण 16-17 किलोमीटर आहे. बस समुद्रसपाटीपासून 6,400 फुटावर आहे, पण येथील सर्वच घाट रस्ते असल्यामुळे पोचायला वेळ लागतो.
हे अतिशय शांत व आध्यात्मिक स्थळ आहे. देवळाच्या मागे एक हनुमानाची मूर्ती आहे. येथे हनुमान चाळीसाचा पाठ म्हणून तेथून निघालो. नंतरचे ठिकाण होते कासार देवी मंदिर. हे 2ऱ्या शतकातील एक प्राचीन तीर्थक्षेत्र असून सुमारे 2116 मीटर उंचीवर आहे. याला पूर्वी गुहा मंदिर असेही संबोधले जायचे. या ठिकाणाहून पायींच्या जंगलाचे व संपूर्ण पर्वतराजीचे विहंगम दृश्यही पाहता येते. स्वामी विवेकानंदांनी येथे असलेल्या गुहेत 1890च्या सप्टेंबरमध्ये कठोर आध्यात्मिक साधना केली होती. त्यांना येथेच उच्च आध्यात्मिक अनुभूतीचा अनुभव आला होता आणि त्यातूनच त्यांना पीडित मानवजातीसाठी सेवा करण्याची तीव्र इच्छा झाली होती. त्या गुहेत काही क्षण बसण्याचे भाग्य लाभले. अशा आध्यात्मिक महत्त्व लाभलेल्या मंदिराचे दर्शन घेऊन पुन्हा पुढच्या ठिकाणास निघालो. पुढचे ठिकाण होते गोलू देवता मंदिर. याला घंटा मंदिर असेही म्हणतात, कारण या मंदिरात असंख्य घंटा बांधलेल्या आढळतात. एखादा नवस देवीला बोलला आणि जर तो पूर्ण झाला तर येथे येऊन मोठ्या श्रद्धेने मंदिरात घंटा बांधण्याची प्रथा आहे. चांद घराण्याच्या एका सेनापतीने हे मंदिर 12व्या शतकात बांधले आहे. गोलू देवता ही गौर भैरवाचा म्हणजे शिवाचा अवतार मानली जाते व ती न्याय देवता म्हणूनही प्रसिद्ध आहे. या गोलू देवतेचे दर्शन घेऊन नंतर निघालो जागेश्वर धाम येथे. जागेश्वर धाम येथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक शिवलिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगाचा जो श्लोक आहे त्यातले नागेशम दारुका वने म्हणजेच हे ठिकाण. भगवान शिवाच्या बालरूपाला हे मंदिर समर्पित आहे. येथे मंदिरांचा समूहच आहे. ही सर्व मंदिरे 2500 वर्षांपूर्वीची असावीत असा समज आहे. याच परिसरात मृत्युंजय मंदिर, नवग्रह मंदिर, हनुमानाचे व गणपतीचे मंदिर आहे. या सर्व ठिकाणांचे दर्शन घेऊन आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो होतो. या सर्व प्रवासात सर्वांचेच दुपारचे जेवण स्किप झाले. रात्री 8 वाजता जेवण होऊन आजचा दिवस संपला. आज दिवस 3रा, दिनांक 20 मे 2026. आज सकाळीच 5:45 वाजता कैची धाम येथील नीम करोली बाबांच्या दर्शनाला बाहेर पडलो. हे मारुतीचे भक्त म्हणून प्रसिद्ध होते. सन 1900 ते 1973 हा त्यांचा कार्यकाळ होता. दरवर्षी 15 जून हा कैचीधाम आश्रमाचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो व त्या दिवशी 1.5 ते 2 लाख भाविक याला भेट देतात, अशी माहिती श्री तिवारी यांनी दिली. काल भरपूर रांग असल्यामुळे आम्ही दर्शनाला मुकलो होतो. देऊळ सकाळी 6:30 वाजता उघडते, त्यामुळे ते उघडायच्या अगोदरच आम्ही रांगेत उभे राहिलो. शिस्तीमुळे देवळात गर्दी अजिबात होत नाही. नीम करोली बाबांचे दर्शनही व्यवस्थित घेता आले. आतमध्ये माता वैष्णवी देवी, प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती व हनुमान यांचेही देऊळ आहे. कुठेही धक्काबुक्की नाही. आपण घेतलेला प्रसाद त्यांच्यासमोर न ठेवता आपल्या हातातूनच तो त्यांना दाखवायचा व तो आपण घेऊन जायचा. ही पद्धत फार चांगली वाटली. त्यामुळे देऊळही स्वच्छ राहते व वेळही वाया जात नाही. बाकी इतर देवळांना सुद्धा ही पद्धत अंगीकारण्यास हरकत नसावी. शिस्तीमुळे फक्त 10 मिनिटातच आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो सुद्धा. आता आमचा पुढचा प्रवास होता मुक्तेश्वरसाठी. मुक्तेश्वर हे उत्तराखंडाच्या कुमाहू टेकड्यातील 350 वर्षे जुने मंदिर आहे. याच नावाची इतर मंदिरे भुवनेश्वर, ओडिसा व पाठाणकोट, पंजाब येथेही आहेत. 2312 मीटर उंचीवर वसलेले हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. पांडवांनी वनवासात मोक्षप्राप्तीसाठी याची निर्मिती केली होती असा समज आहे. येथील स्थान महात्म्य कळण्यासाठी श्री बिष्ठा नावाचा गाईड घेतला होता. त्याने सांगितलेली काही माहिती अशी: येथे समोर असलेली दरी 2500 फूट खोल आहे. वरती जे तापमान आहे त्याच्या चौपट दरीमध्ये तापमान असते. संपूर्ण पाईंचं जंगल येथे आहे. हिमवृष्टीच्या वेळेला येथे 3 फुटापर्यंत बर्फ जमतो. समोरच दिसत असलेल्या खडकामध्ये निसर्गतः असलेले गोल छिद्र त्यांनी दाखवले. निसंतान स्त्रियांनी व तिला मदत करणाऱ्यांनी सुद्धा महाशिवरात्रीला निर्जल उपवास ठेवून त्या छिद्रातून आरपार गेले तर तिला संतान प्राप्ती होते असा समज आहे. गुरु गोरक्षनाथांनी 4 वेळा चिमटा मारून हे छिद्र केले असल्याचे सांगितले. तेथे फोटोग्राफी करून व नंतर महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही दुपारी 12:30च्या सुमारास परतीच्या प्रवासास निघालो. कैची धामपासून अंतर फक्त 50 किलोमीटरच होते, पण अगोदर सांगितल्यामुळे संपूर्ण घाट रस्ता असल्यामुळे आम्हाला जाऊन यायला दुपारचे 3:30 वाजले होते. रात्री जेवण व आजचा दिवस संपला. आज दिवस 4था, दिनांक 21 मे 2026. आज स्थळदर्शनाचा शेवटचा दिवस होता. आज नैनिताल, भीमताल, नौकुचिया ताल वगैरे जवळचेच नवताल करण्याचे ठरवले होते. प्रथम नैनिताल येथे गेलो. अंतर फक्त 21 किलोमीटरच आहे. येथे फिरायचे तर आपली गाडी घेऊन येथे फिरू शकत नाही. आपली गाडी पार्क करून त्यांच्या स्थानिक गाडीनेच सगळीकडे फिरावे लागते. 10-12 ठिकाणे दाखवण्यासाठी गाडीचे रुपये 5200 घेतले. त्यातील 0 पॉइंट, व्ह्यू पॉइंट, धबधबा, फोटोजेनिक पॉइंट आणि इतर काही पॉइंट्स हे फक्त यादीमध्ये समाविष्ट करण्यापुरतेच असतात.
नैनादेवी मंदिर, हनुमानगढी येथील संकट विमोचन मंदिर व मनसादेवी मंदिर याचे दर्शन घेतले. नैनीताल, भीमताल व नौकुचिया ताल हे ताल फोटोपुरतेच बघितले आणि तल्ली मल्ली ताल, गोखरू ताल हेही लांबूनच बघितले. नैनादेवी मंदिर बघण्यासारखे आहे, तसेच हनुमानगढी येथील संकट विमोचन मंदिर सुंदर व अतिशय स्वच्छ असे आहे. मनसा हे मंदिर रस्त्यातच आहे, तिचेही दर्शन घेऊन पुढे निघालो. काल गुगलवर शोधताना नौकुचिया ताल येथे पॅराग्लायडिंगची सोय असल्याचे पाहण्यात आले. सिद्धार्थला सुद्धा त्याची माहिती आहे का तेही विचारले. त्याने तर गुगल लोकेशनही मला दिले, त्यामुळे शोधण्यास सोयीचे झाले. 4:30-5च्या दरम्यान तेथे पोचलो. तेथल्या काउंटरवरून एक पर्ची घेतली व त्यांचाच माणूस 2 व्हीलरवरून वर घेऊन जातो. गेल्या गेल्याच माझा नंबर लागला. तेथे ₹2600 प्रथम सांगितले. फक्त वजन आणि वय विचारतात व काही शारीरिक समस्या आहे का ते विचारतात. माझी खूप दिवसांची पॅराग्लायडिंग करायची इच्छा होती. हिमाचलमध्ये सोलांग नाला येथे गेलो असताना तेथेही प्रयत्न केला होता, पण वाईट हवामानामुळे ते होऊ शकले नव्हते. पण आज ते स्वप्न पूर्ण होणार होते याचाच आनंद होत होता. एक विलक्षण अनुभव होता. वर गेल्यावर झिगझॅग करायचे का ते विचारतात. थोडा विचार करून मी हो सांगितले, पण त्याचे ₹1000 जादा द्यावे लागतील असं सांगितले. मीही तयारी दाखवली व त्याचाही अनुभव घेतला. जेमतेम 3.5-4 मिनिटेच हवेत असतो, पण अनुभव फारच सुंदर होता. त्याचे चित्रीकरणही केले आहे. पॅराग्लायडिंग करायला मिळालं आणि माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाल्याच्या आनंदातच हॉटेलवर परतलो. रात्री जेवणाच्या वेळी हाच गप्पांचा विषय होता. आमच्या गप्पात हॉटेलचे मालक श्री व सौ तिवारी व मुलगा सिद्धार्थ हे सर्वही सहभागी झाले होते. त्यांनाही मी केलेल्या पॅराग्लायडिंगचा आनंद व कौतुक वाटले होते. आजच्या रात्रीच्या जेवणानंतर आमची ही छोटीशी सहल संपणार होती. रात्रीच बॅगा पॅक करून ठेवल्या होत्या. आज दिवस 5वा, दिनांक 22 मे 2026. 18 तारखेचा येताना लागलेल्या वेळेचा विचार करता आज अगोदर 7 वाजता निघण्याचे ठरवले होते, पण नंतर ट्रॅफिकमध्ये न अडकण्याचा विचार करून सकाळी 6 वाजताच निघण्याचे ठरवले. निघण्याआधी एक फोटो सेशन झाले. आमच्या चौघांच्या बरोबर श्री व सौ तिवारी, सिद्धार्थ व त्यांच्या कुकिंग टीम, रमेशजी व गिरीशजी यांच्याबरोबरही फोटो घेतले. निघण्यात आला ब्रेड टोस्ट व चहाही झाला. एवढेच काय, प्रवासातही सँडविचेस पॅक करून दिले होते. हॉटेलमध्ये पैसे देऊन सगळेच राहतात, पण असं प्रेमपूर्ण आदरातिथ्य क्वचितच बघायला मिळतं. जर कोणाला या हॉटेल किंवा होमस्टेचा अनुभव घ्यायचा असेल तर होमस्टेचे नाव व श्री तिवारी यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. तरी पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा. सर्वांचा निरोप घेऊन आमचा परतीचा प्रवास सकाळी 6:15च्या सुमारास चालू झाला. वाटेत चहा, कॉफी व थोडासा नाश्ताही झाला. जसजसे दिल्लीच्या जवळ पोचत होतो तसतसा ट्रॅफिक लागायलाही सुरुवात झाली. असे 2-3 थांबे घेऊन आमचा दिल्लीच्या विमानतळाकडे प्रवास चालूच होता. अखेर 1:15 वाजण्याच्या सुमारास आम्ही विमानतळावर पोचलो. आमचे मुंबईसाठीचे विमान संध्याकाळी 6 वाजता व दातींचे पुण्यासाठीचे विमान 7:30 वाजता होते. आमचे विमान 8:45 वाजता मुंबई विमानतळावर उतरले. उबरने मी आणि विजय गीता घरी 10 वाजण्याच्या सुमारास पोचलो. आता प्रतीक्षा आहे पुढच्या सहलीची. बघू कधी योग येतो ते. हेमंत गाडगीळ.